नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। केंद्र सरकारद्वारे 7 ऑगस्ट 1990 रोजी मंडळ आयोग लागू करण्यात आला। याद्वारे ओबीसी समाजाला आरक्षण प्राप्त झाले। मंडळ आयोगाच्या शिफारशीमुळे वंचित ओबीसी समाज मुख्य प्रवाहात येत आहे। 7 ऑगस्ट हा दिवस संपूर्ण भारतात मंडळ दिवस म्हणून साजरा केला जातो। या दिवसाच्या औचित्याने जातीनिहाय जनगणनेचा महत्त्वाचा विषय घेऊन मंडळ यात्रा काढण्यात येत आहे, असे पत्रकारांना सांगितले। ओबीसी समाजाकडून अनेक वर्षांपासून जातीनिहाय जनगणनेची मागणी लावून धरली जात आहे, परंतु केंद्र तथा राज्य सरकारने याकडे दुर्लक्ष केले आहे। 1931 च्या जनगणनेनुसार ओबीसी समाजाची लोकसंख्या 52% होती, परंतु 1931 पासून तर आजपर्यंत जातीनिहाय जनगणना न झाल्यामुळे खरी लोकसंख्या, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व राजकीय परिस्थिती समजून घेता येत नाही। जर भारताला महासत्ता बनायचे असेल तर सर्व घटकांचा सर्वांगीण विकास होणे गरजेचे आहे। अनेक अशा जाती आहेत ज्या महाराष्ट्रात ओबीसी आहेत। जसं गुबी कास्ट आहे, गुबीला बिहारमध्ये रजक म्हणतात, ते एसटी मध्ये आहे। तेली कास्ट हिमाचल प्रदेशमध्ये शेड्यूल कास्ट मध्ये आहे। तर अशा अनेक जातींचा समूह हा ओबीसी एसटी आहे। तर आरएसएसला जे वाटतं जात आहे की फक्त उदाहरण देतो तुम्हाला, महाराष्ट्रामध्ये संविधानाच्या माध्यमातून एसटी जे समाज आहे त्यांनी आपले हक्क आणि अधिकार बनवण्यासाठी जो काही बजेट मिळतो तोही बजेट त्यांना पूर्ण मिळत नाही, परंतु आज घडीला 18,500 करोड रुपये शेड्यूल कास्टला बजेट मिळते एका वर्षाला महाराष्ट्रात। आणि त्याच्या कंपॅरिझन मध्ये ओबीसीला 3,600 करोड रुपये बजेट मिळते। तर याच्यावर तुम्ही समजू शकता, जर जातीय जनगणना झाली तर धोरण ठरवण्यासाठी, पॉलिसी ठरवण्यासाठी ती उपयोगी ठरेल। त्यासोबतच तुम्हाला हे माहित असेल की महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका, महानगरपालिकेचे इलेक्शन पेंडिंग आहे। हे का पेंडिंग आहे? तर सुप्रीम कोर्टाला डेटा पाहिजे आणि डेटा हा सर्वेक्षण किंवा जनगणनेतून मिळतो। त्यासोबतच बिहार जे राज्य आहे त्या बिहार राज्याने जनगणना करून पाहिजे, परंतु सुप्रीम कोर्टात नाकारले। तुम्हाला माहिती आहे सेन्सस ऍक्ट आहे, सेन्सस ऍक्ट नुसार फक्त भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या सेन्सस कमिशनरलाच अधिकार आहे। म्हणून आम्ही केंद्राकडे मागणी करतोय आणि राज्य सरकारला सुद्धा आग्रह करतोय की त्यांनी सुद्धा अशा प्रकारची एक पाऊल उचलावं आणि केंद्र सरकारला सांगावं की जनगणना झाली पाहिजे। विकासाच्या दृष्टीने धोरण ठरवण्यासाठी भारत सरकारकडे डेटा असणे आवश्यक आहे। केंद्र सरकारने भारताची जातीनिहाय जनगणना करावी, यासाठी ओबीसी, एससी, एसटी समाजात जनगणना झाली पाहिजे। या उद्देशाने मंडळ यात्रेचे आयोजन 3 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट या दरम्यान करण्यात आले असून एकूण 7 जिल्ह्यातून मंडळ यात्रा काढण्यात येण्याची माहिती यावेळी दिली। कॅमेरामॅन प्रवीण सह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com।